नमस्कार. आज आपण उन्हाळी वाळवणाच्या रेसिपीजमध्ये दह्यातली सांडगी मिरची कशी तयार करायची हे पाहणार आहोत. आता सध्या कडक उन्हाळ्याचे दिवस चालू आहे. अशा दिवसामध्ये ना आपल्याला काहीच खाऊशी वाटत नाही. आजारी पडल्यावरती सुद्धा तोंडाला चव नसते. कधी कधी पावसाळ्यामध्ये सुद्धा भाजी बनवायला काही भाजी विकत भेटत नाही. तर अशा वेळेस तुम्ही ह्या मिरच्या तळून गरमागरम डाळ भातासोबत आणि खिचडी भातासोबत खाल्ल्याना खरंच खूप अप्रतिम चवीच्या लागतात. अगदी भाजी भाकरीसोबत सुद्धा तुम्ही ही मिरची तळून खाऊ शकता. इतर तुम्हाला कोणत्याही भाजीची गरज भासणार नाही. आता बऱ्याच गृहिणी काय म्हणतात, आमच्या मिरचीला 1-2 महिन्यातच लगेचच बुरशी आली. तर असं होऊ नये यासाठी मी व्हिडिओमध्ये भरपूर साऱ्या बारीक टिप्स सांगितलेल्या आहे. त्यामुळे तुमची मिरची आरामशीर 1-1.5 वर्ष बंद डब्यामध्ये छान टिकते. चला तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात. रेसिपी आवडली तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. त्यासोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा. अगदी निशुल्क आहे. दह्यामधली सांडगी मिरची तयार करण्यासाठी मी या ठिकाणी अर्धा किलो कमी तिखटवाल्या ज्या मिरच्या असतात ना त्या घेतलेल्या आहेत. आता ह्या मिरच्या ना अगदी लांबसडक असतात, कमी तिखट असतात आणि ना अगदी फिकट हिरव्या रंगाच्या असतात. हे पहा, अशा प्रकारच्या मिरच्या या मिरचीसाठी घ्यायच्या आहेत. आता मिरची घेताना एकदम ताजी तवाणी बघून घ्यायची आहे. ज्या मिरचीचं देठ अगदी हिरवगार असतं, अजिबात सुकलेलं नसतं, काळं पडलेलं नसतं, तशी मिरची ना एकदम ताजी असते. तशी मिरची निवडून घ्यायची आहे. म्हणजे कसं, सांडगी मिरची आपल्याला 1-1.5 वर्ष टिकवायची असते. जर तुम्ही आतून खराब झालेल्या किंवा सुकलेल्या मिरच्या वापरला तर त्या मिरचीला 100% काही दिवसांनी बुरशी येते. त्यामुळे लक्षात ठेवा, सांडगी मिरची करताना नेहमी ताज्या तवाण्या मिरच्याच वापरायच्या आहेत. आता आपण ह्या मिरच्या ज्या आहेत ना 1-2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्या. त्यानंतर चाळणीवरती त्यामध्ये सर्व पाणी निथळायला ठेवलेलं होतं. नंतर 1-2 वेळा चांगलं असं सुती कापडाने सर्व मिरच्या पुसून घेतल्या आणि पंख्याखाली 5-10 मिनिटासाठी ठेवल्या होत्या. म्हणजे जे काही पाणी वगैरे राहिलं असेल ना मिरचीमध्ये तर ते पूर्णपणे निघून जाईल. जर पाण्याचा जरासुद्धा अंश राहिला ना तरीसुद्धा मिरची मग काही दिवसांनी बुरशी येते, खराब होते. म्हणून अजिबात पाण्याचा अंश ठेवायचा नाही. चांगल्या अशा कोरड्या करून घ्यायच्या आहेत. या प्रकारे मिरच्या मी पूर्णपणे कोरड्या करून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला मिरचीला कट मारून घ्यायचं आहे. व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे लांबसडक शेवटपर्यंत कट मारून घ्यायचं आहे. हे पहा, या पद्धतीने. म्हणजे जो काही आपण मसाला लावणार आहे ना दह्यामध्ये घालून, तो मसाला मिरचीमध्ये अगदी छान असा मुरला जातो आणि मिरची जी आहे ना सांडगी मिरची चवीला खरंच खूप अप्रतिम लागते. आता ह्यामध्ये ज्या बिया आहेत ना मिरचीमधल्या त्या अजिबात काढायच्या नाहीत, कारण ही आधीच फार कमी तिखट मिरची असते. जर आपण सर्वच बिया काढून टाकल्या तर आपली मिरची एवढी चविष्ट लागणार नाही. जर तुम्ही ह्या मिरचीच्या ऐवजी जर जास्तीची तिखट मिरची वापरत असाल ना तर मात्र बिया काढून घ्यायच्या आहेत. हे पहा, अशा पद्धतीने सुरीच्या मदतीने मी मस्त असा ह्या मिरचीला कट मारून घेत आहे. परफेक्ट. दुसऱ्या ताटामध्ये ह्या मिरच्या ठेवून घेत आहे. चला तर ह्याच पद्धतीने सर्व मिरच्यांना आपण कट मारून घेऊया. आता आपण सांडगी मिरची तयार करण्यासाठी जो मसाला लागणार आहे ना तो भाजून घेऊयात. त्यासाठी एका कढईमध्ये आपली जी आमटीची वाटी असते ना त्या वाटीने 1 वाटी अख्खे धणे घेतलेले आहेत. अख्खे धणे अगदी कमी ते मध्यम आचेवरती हलकासा रंग बदलेपर्यंत आणि खमंग असा वास येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. लक्षात ठेवा, एकदम जास्त मोठ्या गॅस करून भाजायचं नाहीत, नाहीतर धणे काळपट होऊ शकतात आणि धण्यांची चव जी आहे पावडरची ती बदलू शकते. म्हणून अगदी मंद आचेवरती मस्त असे भाजून घ्यायचे आहेत. हे पहा, धणे देखील मस्त असे हलकासा रंग बदलेपर्यंत भाजून घेतलेले आहेत. आता हे भाजून घेतलेले धणे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. याच पद्धतीने ज्या वाटीने धणे मोजून घेतले अगदी त्याच वाटीने मोजून अर्धी वाटीला अगदी थोडेसे कमी मोहरी घालायची आहे. मोहरी देखील मस्त अशी तडतडेपर्यंत आणि फुलेपर्यंत खमंग अशी भाजून घ्यायची आहे. आता मी या ठिकाणी अख्खी काळी मोहरी वापरलेली आहे. जर तुमच्याकडे मोहरीची डाळ असेल ना तर ती वापरली तरीसुद्धा चालेल मोहरीच्या ऐवजी. पण माझ्याकडे ती डाळ नव्हती म्हणून मी अख्खीच मोहरी घातली तरीसुद्धा खूप छान अशी मिरची तयार होते. अजिबात चवीला बदल वगैरे होत नाही. मोहरी देखील मस्त असे भाजून तयार आहे. एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. आता पाववाटी जिरे घालायचे आहे. जिरे देखील अगदी मस्त असे खमंग असे वास सुटेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. हे पहा, जिरे देखील भाजून तयार झालेले आहेत. प्लेटमध्ये काढून घेऊयात. आता आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो ना त्या चमच्याने 1 चमचा मेथीदाणे देखील मस्त असे हलकासा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचे आहे. मेथीदाणे घातल्यामुळे आपला मसाला जो आहे ना मिरचीचा तो खरंच खूप असा चविष्ट तयार होतो आणि जास्त दिवस टिकण्यासाठी सुद्धा मिरचीचा उपयोग होतो. म्हणून मेथीदाणे घालायचे आहेत. मेथीदाणे भाजून घेतलेले आहेत. प्लेटमध्ये काढून
घेऊयात. आता आपला पोहे खाण्याचा चमचा असतो त्या चमच्याने 2-3 चमचे बडीशेप देखील छान अशी भाजून घ्यायची आहे. बडीशेप मसाल्यामध्ये घातल्यामुळे काय होतं, मसाल्याला ना खरंच खूप छान अशी एक ना चव येते आणि ना वाससुद्धा खूप छान येतो. हे पहा, बडीशेप देखील हलक्याशा रंगावरती भाजून घेतलेली आहे. प्लेटमध्ये काढून घेऊयात. जेवढं मसाला बनवण्यासाठी साहित्य लागणार आहे ना तेवढं सर्व मी भाजून घेतलेलं आहे, प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. आता पूर्णपणे थंड करून घेऊयात. हे पहा, अशा प्रकारे भाजलेलं सर्व साहित्य पूर्णपणे थंड झालेलं आहे. आता एक मोठं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये हे भाजून घेतलेलं सर्व साहित्य काढून घ्यायचं आहे. मोठंच भांडं घेतलं एकदाच म्हणजे कसं सर्व साहित्य एकदमच चांगलं असं बारीक येईल आणि मिळून देखील येईल. हे पहा, जेवढी जमेल ना तेवढी एकदम बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने जेवढी शक्य होईल तेवढी छान अशी बारीक पावडर तयार करून घेतलेली आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, मस्त अशी पावडर तयार झालेली आहे. एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. आता या बारीक केलेल्या मसाल्यामध्ये एक मोठा चमचा हिंग घालायचा आहे, 1 चमचा हळदी पावडर घालायची आहे, लगेचच 1 चमचा आमचूर पावडर घालायची आहे. आमचूर पावडर आवर्जून घाला, त्यामुळे ना आपली ही सांडगी मिरची दह्यातली अजूनच चटपटीत तयार होते. आता लगेचच चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे घातलेले सुके मसाले देखील या मसाल्याच्या पावडरसोबत अगदी व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत. हे प्रमाण ना अगदी परफेक्ट आहे. अर्धा किलो मिरचीसाठी एवढाच मसाला पुरेसा होतो. नाहीतर काय होतं, जास्तीचा मसाला बनवला ना तर तो मसाला ना दह्याच्या खाली असं तळाशी उरून राहतो. त्यामुळे ना एवढंच प्रमाण घ्या, जास्तीचं प्रमाण घ्यायची अजिबात गरज नाही. हे पहा, अशा प्रकारे सर्व मसाले व्यवस्थित असे मिक्स करून घेतलेले आहेत. या ठिकाणी दह्यातली सांडगी मिरची तयार करण्यासाठी जो सुका मसाला लागणार आहे ना तो आपला तयार आहे. परफेक्ट. आता ना मी या ठिकाणी एक मोठी स्टीलची कढई घेतलेली आहे. त्या कढईमध्ये ना साधारणतः पाव लिटरपेक्षा थोडंसं जास्त दही घालायचं आहे. दही ना ताजंच घ्यायचं आहे, जास्तीचं आंबट दह्याचा सुद्धा वापर करायचा नाही. आता ना सुरुवातीला दही काय करायचं आहे, अगदी व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे. म्हणजे काही छोट्या मोठ्या गुठळ्या असतील ना तर त्या निघून जातील आणि एकदम मस्त असं पातळसर दही आपल्याला या ठिकाणी मिळतं. आता ना ह्या ज्या मिरच्या आहेत ना त्या व्यवस्थित असं मिक्स करायला मोठंच पातेलं किंवा भांडं घ्यायचं आहे. म्हणजे कसं, हा जो मसाला आहे ना तो आपल्याला या मिरचीसोबत व्यवस्थित असा चोळून घेता येतो, लावता येतो. हे पहा, पाव लिटरपेक्षा थोडंसं जास्त दही अगदी व्यवस्थित मी फेटून घेतलेलं आहे. परफेक्ट, अजिबात गुठळी वगैरे नाही. आता या दह्यामध्ये आपण जो सुका मसाला तयार करून घेतला ना आत्ता सुरुवातीला, तो सर्व मसाला घालायचा आहे आणि व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे. हे पहा, या पद्धतीने ही जी मिरची आहे ना ती चवीला इतकी अप्रतिम लागते ना. कधी कधी काय होतं, उन्हाळ्यामध्ये ना अजिबात तोंडाला चव नसते, पावसाळ्यामध्ये भाज्या भेटत नाही, तर अशा वेळेस मी फक्त डाळ भात बनवला आणि अशी मिरचीचं तोंडी लावून खाल्ली ना, खरंच खूप तोंडाची चव वाढते. आणि कधी कधी ना आजारी पडल्यामुळे, सर्दी झाल्यामुळे, ताप आल्यामुळे सुद्धा तोंडाला चव नसते. पण त्यावेळेस जर तुम्ही अशी मिरची भाकरी, भाजी, चपातीसोबत खाल्ली ना तर खरंच खूप छान वाटतं आणि ना आपल्या तोंडाला सुद्धा छान अशी चव येते. हे पहा, अशा प्रकारे घातलेला संपूर्ण मसाला मी दह्यामध्ये अगदी व्यवस्थित असा मिक्स करून घेतलेला आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, मिश्रण जास्तीचं पातळ नाही, जास्तीचं घट्ट नाही, अगदी परफेक्ट आहे. कधी कधी काय होतं, काही जणांना खूपच पातळ मिश्रण करतात, मग तसं मिश्रण ना मिरच्यांना व्यवस्थित कोट होत नाही, लागत नाही, त्यामुळे ना तेवढी मिरची व्यवस्थित चविष्ट तयार होत नाही. हे पहा, परफेक्ट असा मसाला मी व्यवस्थित असा दह्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे. रंग पहा, अगदी सुरेख आलेला आहे. परफेक्ट. यावेळेस ना थोडंसं साठवून बघायचं, जर तुम्हाला मीठ वगैरे कमी वाटलं ना तर थोडंसं तुम्ही ह्या स्टेजला मीठ ॲड करून घेऊ शकता. हे पहा, अशा प्रकारे दह्यामध्ये व्यवस्थित मसाला मिक्स करून घेतलेला आहे. कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट आहे, अगदी अशीच हवी आहे, जास्त घट्ट नको, जास्त पातळही नको. आता आपण सुरुवातीला ज्या मिरच्यांना कट मारून घेतले होते ना त्या सर्व मिरच्या ह्या मसाल्यामध्ये एकाच स्टेजला घालायच्या आहे, म्हणजे एकाच वेळी घालायच्या आहेत. आणि हा जो मसाला आहे दह्यामध्ये बनवलेला, तो सर्व मसाला अगदी व्यवस्थित असा मिरच्यांना चोळून घ्यायचा आहे. बरेच जण काय करतात, हा जो मसाला आहे ना मिरचीमध्ये भरतात, आपण जिथे कट दिला आहे त्या ठिकाणी. तर भरायची काही आवश्यकता नाही, व्यवस्थित चोळला ना, कारण आपण ह्या ज्या मिरच्या आहेत दह्यामध्ये अशाच 3-4 तास मुरवत ठेवणार आहे. त्यामुळे काय होतं, मिरचीमध्ये ना हा मसाला आपोआप पोचला जातो, त्यामुळे भरायची वेगळी अशी काही आवश्यकता नाही. पण जर तुम्हाला तयार केलेला मसाला भरायचाच असेल ना तर कट मारून दिलेल्या मिरचीमध्ये तुम्ही हा भरून घेऊ शकता आणि पुन्हा व्यवस्थित असा मिक्स करून घेऊ शकता दह्याच्या उरलेल्या मसाल्यामध्ये. हे पहा, अशा प्रकारे सर्व मिरच्या मी या दह्याच्या मसाल्यामध्ये व्यवस्थित अशा कोट करून घेतलेल्या आहेत, मिक्स करून घेतलेल्या आहे. अगदी सर्व बाजूने सर्व मसाला मिरचीला लागलेला आहे. आता झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवून या मिरच्या अशाच ह्या दह्यातल्या मसाल्यामध्ये 3-4 तास ठेवायच्या आहेत. 3-4 तास झाकण अजिबात ओपन करायचं नाही. बरेच लोक काय करतात, रात्रभर असंच
ठेवतात, पण आता सध्या ना उन्हाळ्याचे दिवस चालू आहे. जर रात्रभर जास्त वेळ ठेवलं ना तर काय होतं, जास्त आंबटसुद्धा वास येतो. म्हणून 3-4 तासच ठेवा. छान अशा मिरच्या ज्या आहेत ना त्या मुरल्या जातात, मस्त अशी चव लागते. हे पहा, साधारणतः 4 तास झाले. 4 तासानंतर मी झाकण ओपन केलं. हे पहा, मिरच्या अगदी मसाल्यामध्ये व्यवस्थित अशा मुरल्या गेल्या आहेत. सर्व जो मसाला आहे ना तो मिरचीला पहा अगदी छान असा लागलेला आहे. म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं, वेगळा असा मसाला या कट मारून दिलेल्या मिरचीमध्ये भरायची अजिबात आवश्यकता नाही. परफेक्ट. चला तर आता या ठिकाणी दह्यातल्या सांडगी मिरची जी आहे ती वाळवण्यासाठी तयार आहे. आता लगेचच काय करायचं, एक मोठं स्टीलचं परात घ्यायची, ताट घ्यायचं किंवा एखादं टोपलं वगैरे असतं ना ते सुद्धा घेऊ शकता तुम्ही. आता व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे एक एक मिरची जी आहे ना ती मी एका परातीमध्ये ठेवते आणि ना जास्त जवळजवळ मिरच्या ठेवायच्या नाही, थोडासा 2 मिरच्यांच्या मध्ये स्पेस ठेवायचा आहे. आता ह्या ज्या मिरच्या आहे ना त्या मिरच्यांची देठं मी अजिबात कापलेली नाही, अशीच देठं ठेवायची आहे. देठासकट मिरची उचलायची आहे हळूच आणि परातीमध्ये ठेवून द्यायची आहे. आता आपण ह्या मिरच्या ज्या आहेत ना 4-5 दिवस अगदी कडकडीत उन्हामध्ये सुकवून घेणार आहोत. त्यामुळे अशा मिरच्या ठेवून द्यायच्या आहेत. शक्यतो ना प्लास्टिकच्या कागदावरती ह्या मिरच्या सुकवायच्या नाही. प्लास्टिकच्या कागदावर सुकवायला टाकलं तर काय होतं माहिती का, प्लास्टिकच्या कागदाला मसाला जो आहे ना तसाच लागून राहतो आणि मग एका साईडचा मसाला जो आहे ना मिरचीचा तो पूर्णपणे निघून जातो. म्हणून शक्यतो अशा स्टीलच्या ताटांवरती किंवा मग लाकडी टोपल्या असतात ना त्यांच्या मागच्या बाजूने सुद्धा तुम्ही या ज्या मिरच्या आहेत त्या सुकवून घेऊ शकता. हे पहा, अशा प्रकारे सर्व ज्या मिरच्या आहेत ना मी त्या परातीमध्ये वेगवेगळ्या अशा सुट्ट्या टाकून घेते. एकदमच असं डायरेक्ट उचलायचं नाही आणि टाकायचं नाही, नाहीतर काय होतं मग गचका तयार होणार. त्यामुळे प्रत्येक मिरची अशी सुट्टी वेगवेगळी करून सुकवायला टाकायची आहे, ही मात्र काळजी तुम्हाला घ्यायची आहे. चला तर याच पद्धतीने सर्व अर्धा किलो मिरच्या आपण अशा सुकवत ठेवणार आहोत. या एवढ्या परातीमध्ये सर्व मिरच्या मावणार नाही, त्यामुळे अजून 2 ताटं तरी माझी या ठिकाणी भरणार आहे. हे पहा, अशा प्रकारे सर्व तयार केलेल्या मिरच्या मी 2-3 ताटांमध्ये मस्त अशा घालून घेतलेल्या आहेत. 3 ताटं भरलेली आहेत, एक मोठी परात आणि 2 छोटी छोटी स्टीलची ताटं. आता ना या मिरच्या ज्या आहेत ना मी कडकडीत उन्हामध्ये 4-5 दिवस चांगल्या अशा सुकवून घेणार आहे. साधारणतः 4 दिवसामध्ये माझ्या मिरच्या पहा मस्त अशा सुकल्या गेल्या आहेत. अगदी छान अशा कडकडीत सुकल्या गेल्या आहे, अजिबात त्यामध्ये ओलेपणा नाही. अगदी आपला पापड कसं सुकल्यानंतर कडकड असं म्हणजे असं वादला जातो किंवा पटकन तुटला जातो हातावर, तशीच मिरचीसुद्धा हातावरती अगदी तुटली जात आहे, भुगा होत आहे. इतपत सुकवायचे आहेत. आता मी तुम्हाला ना मिरच्या तळून दाखवते. कढईमध्ये एकदम थोडंसं तेल घ्यायचं आहे किंवा तुम्ही तव्यावरती सुद्धा थोडंसं तेल घेऊन फ्राय करून घेऊ शकता. 4-5 मिरच्या मी एकाच वेळी घालते. आता ह्या मिरच्या तळताना ना गॅस जास्त मोठा ठेवायचा नाही, कमी आचेवरती या मध्यम आचेवरती हलकासा रंग बदलेपर्यंत मिरची तळून घ्यायची आहे. हे पहा, या पद्धतीने ही मिरची ना पटकन तळली जाते, त्यामुळे जास्त वेळ तळायची अजिबात आवश्यकता नाही. हे पहा, असं थोडासा रंग बदलला की लगेचच एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. आता बरेच जण काय म्हणतात, आमची अशी सांडगी मिरची बनवली ना की 4-5 महिन्यांमध्ये किंवा 2-3 महिन्यांमध्येच त्या मिरचीला बुरशी लागते. पण आता मिरचीला बुरशी लागण्याची 2-3 कारणं आहे. एक तर तुम्ही मिरची ना फ्रेश आणत नाही, आतून ती काळी पडलेली असते, सुकलेली असते, त्यामुळे एक मिरचीला बुरशी लागू शकते. दुसरं कारण म्हणजे मिरची तुम्ही बाजारातून आल्यानंतर धुवून घेतल्यानंतर व्यवस्थित ती कोरडी करत नाही. थोडाफार मिरचीमध्ये पाण्याचा अंश राहिला की तरीसुद्धा बुरशी लागू शकते. तिसरी गोष्ट म्हणजे आपण ह्या दह्यातल्या मसाल्यामध्ये जेव्हा मिरची मुरवत ठेवतो त्यानंतर आपण जेव्हा सुकायला घालतो ना तेव्हा मिरची अगदी छान अशी सुकली गेली पाहिजे, म्हणजे सुरल्यानंतर ना अगदी मिरचीचा भुगा झाला पाहिजे इतपत पापडासारखी सुकवून घ्यायची आहे. तेव्हाच मिरची चांगली अशी 1-1.5 वर्ष टिकते, नाहीतर मग मध्येच बुरशी लागते. काही जण असं थोडाफार जरी ओलावा राहिला नाही मिरचीमध्ये मग मिरची तशी काही टिकत नाही. हे पहा, मिरच्या तुम्हाला मी 2-3 बॅचमध्ये थोड्या थोड्या तळून दाखवल्या. अगदी छान अशा मिरच्या तळल्या गेल्या आहेत. रंग पाहणं अगदी सुरेख आलेला आहे. रेसिपी आवडली असेल तर जरूर करून पहा आणि कशी झाली मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला मात्र विसरू नका. असेच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा.